कविता या वाङ्मय प्रकाराच्या विविध व्याख्या स्पष्ट करा. उत्तर: सामान्यपणे विशिष्ट पद्धतीने लिहिलेला मजकूर म्हणजे कविता किंवा असा मजकूर लिहिणारा तो कवी अशी सामान्य माणसाची समजूत असते. व्यवहारामध्ये गुणी माणसाला आपण चांगला माणूस आणि दुर्गुणी माणसाला वाईट म्हणतो. कवितेबाबतही नेमके तेच म्हणता येईल. विशिष्ट पद्धतीने लिहिलेला मजकूर काव्याच्या म्हणजे सौंदर्याच्या पातळीवर पोहोचला आहे ती चांगली कविता समजावी. कविता सौंदर्याच्या पातळीवर पोहोचणे म्हणजेच तिच्या वाचनाने रसिकाच्या मनाला आनंद होणे. कविता म्हणजे काय हे समजल्यानंतर आपण विशिष्ट पद्धतीने लिहिलेल्या मजकुराला आपण कविता किंवा त्याच्या कर्त्यास कवी म्हणणारच नाही. कविता समजून घेण्यासाठी किंवा तिच्यापासून मिळणाऱ्या आनंदासाठी व्यक्तीच्या ठिकाणी रसिकता हवी. रसिकता ही मनाची तल्लीन वृत्ती आहे. विड्याचे पान चघळून चघळून खाताना त्यात एक प्रकारची वेगळी चव येते. अशीच कविता तिच्याशी तल्लीन होऊन आस्वादावी लागते. कोणत्याही गोष्टीचे सातत्य असल्याशिवाय ती आत्मसात करता येत नाही. या तत्वाप्रमाणेच कवितेचे वाचन चिंतन मनन असेल तरच कविता कळते आणि कळल्यानंतर तिचा खरा आनंद घेता येतो. कविता ही परिभाषा व्याख्येसारखी प्रभावी असते. व्याख्या म्हणजे एखाद्या विषयाविषयीचे आपल्या नेमक्या शब्दात मत व्यक्त करणे. कवी त्याच्या भोवतीच्या वास्तवाबद्दल असेच नेमक्या ओळीतून व्यक्त करीत असतो. त्यामुळे सभोवतीच्या जीवनाविषयीची प्रक्रिया म्हणजे कविता होय. अशी कविता ही वास्तवातून उगवते आणि वास्तवावरच बोलत राहते. म्हणूनच कवी हा त्याच्या काळाचा भाष्यकार असतो असे म्हणता येते. कविता ही कवीच्या आत्म्याचा सहजोद्गार असतो. म्हणजेच काव्यनिर्मिती उत्स्फूर्त असते. त्याला ती सांगितल्याशिवाय चैनच पडत नाही. तो ते सांगूनच टाकतो. या अवस्थेचे तुकारामांनी फार सुरेख वर्णन केलेले आहे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी आवरितो परी आवरणा. कवितेची इतकी सुंदर व्याख्या अपवादाने सापडू शकेल. कविता ही अंतःकरणातून धाव घेते. ही धाव ओढून ताणून नसते तर ती सहज असते. म्हणजेच खरी आणि स्वाभाविक असते. कवितेच्या मूळ प्रकृतीचा शोध सुरू झाला असता कुठल्याही लांबीची कविता ही सगळी कविताच असेल किंवा असावी असे नाही. पोएम ऑफ एनी लेंथ नीदर कॅन बी ऑर ऑट टू बी ऑल पोएट्री. तर दीर्घ कविता हा शब्दप्रयोगच मुळी वदत्योव्याधत आहे. अ फ्लॅट कॉन्ट्रडिक्शन इन टर्म्स मध्ये आय होल्ड दॅट लॉंग पोएम डझंट एक्झिस्ट. आय मेंटेन दॅट द फ्रेज लॉंग पोएम इज सिम्पली फ्लॅट कॉन्ट्रडिक्शन इन टर्म्स असे एडगर एलन पो यांनी ठासून सांगितले. मिल्टनचे पॅराडाईज लॉस्ट हे महाकाव्य म्हणजे गद्याने सांधलेली कवितेची छोटे छोटे तुकडे होत असा स्पष्ट अभिप्राय त्याने व्यक्त केलेला आहे. प्रारंभापासून भावकविता हेच वस्तुतः कवितेचे खरेखुरे रूप होय. मधल्या काळात ते दृश्याड झाले असेल पण आज अन्य काव्यप्रकारांपेक्षा तेच कवितेचे खरे रूप समजायला हवे. हीच कवितेची मूळ प्रकृती आहे. या स्वरूपाचे यशस्वी अनुकरण कोणाला करता येणार नाही. निसर्गदत्त कवित्व शक्ती लाभलेल्यालाच ही रचना शक्य आहे. या प्रकारची विचारसरणी या जाणीवेतून प्रस्तुत झाली. वाक्य रसात्मक काव्यम किंवा रमणीर्थ प्रतिपादक शब्द काव्यम इत्यादी काव्याच्या व्याख्या म्हणजे कवितेच्या सुट्या अंगाचा विचार नव्हे. कवितेच्या मूळ घटकांचाच शोध त्यात अभिप्रेत असल्याचे जाणवते. कवितेची अशीच सुंदर व्याख्या वर्ड्सवर्थने केली आहे. स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्ज. उत्कट भावनेचा उत्स्फूर्त आविष्कार. उत्कटता, भावनात्मकता, उत्स्फूर्तता ही चांगल्या कवितेची सर्व लक्षणे वर्ड्सवर्थच्या या व्याख्येत आली आहेत. कविता ही ओढून ताणून जबरदस्ती शब्द जोडून लिहिता येत नाही. स्फूर्ती आली, प्रतिपेटी देणगी असली की कविता लिहितो. त्याला शब्द आपोआप सुचत जातात. सुख, दुःख, आनंद, प्रेम इत्यादी मानवी भावना कमी अधिक प्रमाणातच सर्वांच्या ठिकाणीच असतात. कवी अशा कोणत्या ना कोणत्या तरी भावनेला आपल्या कवितेतून साकार करतो. रसिकाच्या ठिकाणी मुळातच असलेली ती विशिष्ट भावना जागृत होते आणि त्यामुळे ती कविता रसिकास आवडू लागते. मानवी भावनांचा सुंदर आविष्कार म्हणजे कविता असे असले तरी त्याच्या जोडीला विचार हा घटकही असतो. कवितेत भावनांना महत्त्व असते. कवीने केवळ भावनेच्या आहारी जाऊ नये म्हणून विचार घटकाची जोड काव्य निर्मितीत असते. विचारांची जोड नसेल तर कवितेत स्वैरता येऊ शकते. संगीताला, गायनाला, अभिनयाला, कथानकाला अवसर असणाऱ्या साहित्यकृती म्हणून कविता ओळखल्या जातात. कवितेत शब्दांच्या विशिष्ट रचनेला महत्त्व असते. एकूणच ढोबळमानाने असेही म्हणता येईल की शब्दानंतर शब्द ठेवून झालेली विशिष्ट जुळणी ही कविता होय. प्रत्येक कविता ही कवितेच्या पूर्वरचित व्याख्या, पूर्वनिश्चित संकल्पना ओलांडून पुढे जात असते. ती नव्या व्याख्येसाठी, नव्या संकल्पनेसाठी अवकाश निर्माण करीत असते.
तथापि आधीच्या संचितातून अनेक गोष्टी घेतलेल्या असतात. एखाद्या विशिष्ट वाङ्मयीन परंपरेत कवी कविता लिहित असल्याने तोपर्यंतची त्या साहित्य प्रकाराची जडणघडण त्याच्या संज्ञेचा भाग बनलेली असते. पुढील प्रश्न, कविता वाङ्मय प्रकाराची वैशिष्ट्ये थोडक्यात सांगा. प्रत्येक साहित्य प्रकाराची स्वतःची अशी काही वैशिष्ट्ये आढळून येतात. यात वाङ्मय प्रकाराची ही वैशिष्ट्ये त्याचे वेगळेपणही स्पष्ट करीत असतात. यापैकी कविता या वाङ्मय प्रकाराची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगता येते. कमीत कमी शब्दात जास्त अर्थ सांगण्याचा प्रयत्न कविता वाङ्मय प्रकारात असतो. म्हणून अल्प अक्षरत्व हे कवितेचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. कवितेतून सौंदर्याची निर्मिती होत असते. यामुळे रसिकाला कवितेचा आस्वाद घेता येतो. प्रतिभाशक्तीचा प्रभाव हे काव्य निर्मितीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानता येते. कवितेमध्ये अभिधा, व्यंजना, लक्षणा या त्रिशक्तींचा वापर करण्यावर भर देण्यात येतो. मानवी भावनांचा सुंदर आविष्कार हे कवितेचे मूलभूत वैशिष्ट्य मानता येईल. एकूणच लालित्य म्हणजे सौंदर्यात्मक, अल्प अक्षरत्व, प्रतिभाशक्तीचा प्रभाव, भावनांचा सुंदर आविष्कार, अभिधा, व्यंजना, लक्षणा यांचा समावेश. याशिवाय तालबद्धता, लयबद्धता, अलंकारिकता इत्यादी कवितेचा वाङ्मय प्रकाराची वैशिष्ट्ये सांगता येतील. प्रश्न, कवितेचे प्रमुख प्रकार कोणते, त्याचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये स्पष्ट करा. ओवी, अभंग, पद, गीत, डगा, आरती, ढवळे, स्तोत्र, विराणी, पाळणा, भूपाळी, लावणी, सुणीत, गझल, हैकू, रुबाई इत्यादी पद्यप्रकार, काव्य प्रकारांचा समावेश भावकवितेत करता येईल. आख्यान कविता, पोवाडा, कटाव, स्वयंवर काव्य, खंडकाव्य, महाकाव्य, दीर्घ कविता, कथनपर ही कथा कविता आहे. तर भारुडे, रूपिके, पोवाडे इत्यादी नाट्य कविता आणि ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, यथार्थ दीपिका यांसारख्या रचना भाष्य कविता यात समाविष्ट होतील. चिंतनपर दीर्घ कवितांचा समावेशही याच वर्गात करता येईल. तसेच रूपके ही प्राधान्याने प्रयोगरूप कविता असली तरी भाष्य किंवा चिंतन हा घटक अशी ही रचना यामध्ये असते. स्थूलमानाने कवितेवरील प्रकार पाडले तरी याशिवाय 1980 नंतरच्या कवितेचे स्वरूप पाहता पुढील काही प्रकार पाडले जातात. 1. ग्रामीण कविता. 2. दलित कविता. ग्रामीण कविता किंवा काव्य प्रामुख्याने ग्रामीण भागातील वातावरण, ग्रामीण समस्या, दुःख, शेतीविषयक, गावाविषयक अनेक प्रकारच्या कवितांचा समावेश ग्रामीण कवितेत केला जातो. या कविता प्रामुख्याने ग्रामीण कवी मोठ्या प्रमाणात लिहितात. त्यांना काही अपवादही असतात. ग्रामीण कविता लिहिणारे कवी पुढील प्रमाणे सांगता येतील. आनंद यादव, इंद्रजित भालेराव, विठ्ठल वाघ इत्यादी. दलित कविता. दलित जीवनातील समस्यांचे जगण्याचे चित्रण, दलित जीवनाच्या जाणीवा, वेदना, विद्रोह, सहनशीलतेचे अनुभव इत्यादींचे चित्रण प्रामुख्याने या दलित कवितेच्या प्रवाहात केले जाते. दलित कवींनी 1960 नंतर मोठ्या प्रमाणात दलित साहित्याच्या कविता या वाङ्मय प्रकारात भर घातलेली दिसून येते. प्रश्न, कवितेचे घटक कोणते ते स्पष्ट करा. उत्तर, कवितेचे घटक. कवितेच्या घटकांविषयी घटकांशिवाय कविता अस्तित्वात येऊ शकत नाही. कवितेच्या घटकांविषयी तिचे अस्तित्व हे नगण्य मानण्यात येते. त्या घटकांचा थोडक्यात परामर्श पुढील प्रमाणे घेता येईल. 1. शब्द. शब्दांच्या निर्मितीशिवाय कविता शक्यच नाही. तसेच केवळ शब्दांपुढे शब्दांची मांडणी करूनही कवितेची निर्मिती केली जात नाही. कविता शब्दांतून प्रामुख्याने व्यक्त होते, म्हणून काव्यरचनेमध्ये शब्द या घटकाला अत्यंत महत्त्व आहे. दुसरा घटक नाद. नाद, लयता, शब्दबद्धता, ठेका, एकरूपता त्याशिवाय कवितेचा विचार करता येत नाही. कवितेत एक प्रकारची नादमयता, तरलता, ठेका असतो. तो ज्यात सौंदर्य निर्मिती करण्यास मदत करीत असतो. हिरवे हिरवे गार गालीचे यासारखी निसर्गमय कविता किंवा केशवसुतांनी त्यांचे हरपलेले श्रेय यासारखी कविता होय. त्रिखंड हिंडुनी धुंडीत असे, न परी हरपले ते गवसे या कवितेच्या ओळी कवितेत नादमयता सांडताना दिसतात. तिसरा घटक अलंकार. अलंकार सृष्टी ही कवितेची ओळख मानली जाते. किंबहुना अलंकारिकता हा कवितेचा महत्त्वाचा अलंकारच मानण्यात येतो. पुढचा घटक वृत्त, प्रतिमा, प्रतीक हे कवितेचे महत्त्वाचे घटक आहेत. कविता अभ्यासताना ती कोणत्या वृत्तात आहे हे पाहणे आवश्यक ठरते. उदाहरणार्थ मात्रावृत्त. त्याचप्रमाणे कवी, कवयित्री कवितेमार्फत कोणता प्रतिभा दर्शवू पाहतात हे जाणणेही महत्त्वाचे आहे.
उदाहरणार्थ माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली या संत विष्णुदासांच्या अभंगामध्ये संत विष्णुदास यांनी रेणुका मातेच्या प्रेमाला आधाराला कल्पवृक्षाच्या सावलीची प्रतिमा वापरलेली आहे. त्याचप्रमाणे वाहरू सोनवणे यांची गोधड ही कविता, या कवितांच्या ओळीतून गोधडी हे प्रतीक वापरून आदिवासी समाजाच्या दुःखाचा पाढा वाचला आहे. एकूणच वृत्त, प्रतिमा, प्रतीक हे काव्य ते प्राणपूर घटकच मानले जातात. वरील सर्व घटक हे काव्यनिर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात.